सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देव अर्चनेसाठी आपण कितीही वस्तू ठेवू, पण एक वस्तू जर नसली तर देव अर्चना अपूर्ण मानली जाते. ती वस्तू म्हणजे कुंकू. कुंकू फक्त लाल रंग नाही, हे देवीची शक्ती, मंगल ऊर्जा आणि लक्ष्मीची कृपा याचं दिव्य प्रतीक आहे. कुंकाचा उल्लेख कोणकोणत्या प्राचीन पुराणात सापडतो, आज आपण जाणून घेणार आहोत. या लाल कुंकू बिंदू मागील गूढ आणि पौराणिक इतिहास. लाल रंग हा मंगल, विजय आणि सौभाग्याचं चिन्ह आहे. कुंकू लावणे म्हणजे देवाच्या मंगल ऊर्जेला आवाहन करणे. यामुळे घरात शांती, सुसंवाद आणि सकारात्मकता निर्माण होते. तंत्रशास्त्रानुसार कुंकू हे नकारात्मक शक्तींना दूर ठेवणारे ऊर्जा कवच आहे. ज्या देवतेच्या मूर्तीवर कुंकू लावलं जातं त्या ठिकाणी सात्विक ऊर्जा स्थिर राहते. म्हणजेच देव अर्चनेतील कुंकू संरक्षण आणि शक्ती प्रदान करतं. पद्मपुराणात लाल कुंकू हा श्री लक्ष्मीचा आवडता रंग मानलेला आहे. लक्ष्मी देवीला कुंकू अतिप्रिय आहे. आपण कुंकुमार्चन करतो देवीचं, त्याच्यामुळे काय होते, देवी प्रसन्न पण होते, असे अध्यात्मामध्ये सांगितलेले आहे. देवीला कुंकू अर्पण केलं समृद्धी, सौभाग्य, आशीर्वाद आपल्याला लाभतं. कुंकाशिवाय अर्चना म्हणजे लक्ष्मी स्वरूपाचा सन्मान अपूर्ण. पद्मपुराण सुद्धा सांगतं, स्त्रीच्या कपाळावरील कुंकू म्हणजे सौभाग्य लक्ष्मीचे एक स्वरूप. सुवासिनीने कुंकू लावले की तिच्या घरात समृद्धी, शांतता आणि सुख येते. म्हणतात की जिथे कुंकाचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी स्थिर होते. स्कंद पुराणात लाल रंग म्हणजे मंगल आणि शक्तीचं ऊर्जा अशी स्पष्ट लिहिलेलं आहे. देवीची अर्चना, शृंगार यात कुंकू अनिवार्य मानलेलं आहे. कुंकू हे घरातील नकारात्मक कंपन दूर करणारं शक्तिचिन्ह म्हणून वर्णलेलं आहे. कालिका पुराणात तर लाल कुंकाला काली मातेच्या शक्तीचं प्रतीक मानलेलं आहे. देवीच्या मूर्तींना कुंकू लावल्यामुळे रक्षण, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. नारद पुराण म्हणतं, सुहासिनी स्त्रियांनी एकमेकांना कुंकू देणं हे सौभाग्य, पतीच्या आयुष्याची वृद्धी आणि मंगल अशा गुणाचं प्रतीक आहे. या कृतीत देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो असंही मानलं जातं. म्हणूनच आपण संक्रांतीला हळदी कुंकू, लक्ष्मी अर्चनेच्या वेळेस हळदी कुंकू, कोणतेही व्रतवैकल्य करताना आपण सुवासिनीला हळदी कुंकाचं देवाणघेवाण करतो. कुंकू कपाळाच्या मधोमध आज्ञाचक्रावर लावल्यामुळे काय होते, हे चक्र एकाग्रता, निर्णय शक्ती आणि शांत मन करतं. शिवपुराणातील कथा सांगतात, देवी पार्वतीने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कपाळावर कुंकू लावले. म्हणूनच कुंकू हे शिवशक्तीच्या एकत्वाचं दैवी चिन्ह मानलेलं आहे. जिथे कुंकू तिथे मंगल आणि तिथे शक्ती. त्याचे फायदे पण आपण बघूयात की कुंकाचे काय फायदे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. मी आधी सांगितले की कोणते आपण नियम केलं किंवा देव अर्चनेमध्ये ज्या ज्या वस्तू आपण वापरतो त्याचे फायदे आपल्याला मिळतातच, फायदे असतातच. लाल कुंकाचा रंग ऊर्जा कवच मानला जातो. हे घरातील आणि व्यक्तीवरील नकारात्मक कंपन दूर करतो. पद्मपुराणानुसार कुंकू हे लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे. कुंकू लावणाऱ्या किंवा धारण करणाऱ्या व्यक्तीवर सौभाग्य, धन, स्थिरता आणि मंगल परिणाम दिसून येतो. आपण देवार्चना करताना पुरुषांनी सुद्धा कुंकू लावायचं असतं आणि मग आपण देवार्चना सुरुवात करायची असते. म्हणजे स्त्रियांनी तर लावायचंच असतं, पण पुरुषांनी सुद्धा मधोमध एक कुंकू लावूनच, म्हणजे टिळा लावून, कुंकू म्हणजे टिळा लावूनच पूजा अर्चना आपण करायची असते. त्याच्यामुळे अजून काय होतं की अजून दुसरा कोणता काय फायदा होतो की आत्मविश्वास आपला वाढतो, ऊर्जा वाढते आपली. लाल रंग हा कसं शक्तीचं प्रतीक आहे. कुंकू लावल्याने काय होते, मनोबल वाढते, म्हणजेच आपली विल पॉवर वाढते, आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो. स्कंद व कालिका पुराणानुसार कुंकू हे शक्ती देवीचे रक्षण चिन्ह म्हणलेलं आहे. कुंकू असलेल्या व्यक्तीवर नकारात्मक शक्ती परिणाम करू शकत नाहीत. त्याच्यानंतरचा आपण फायदा बघूयात की पती पत्नीतील प्रेम वाढतं. स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सौभाग्य, प्रेम, एकता या भावनांना स्थिर ठेवतं. यामुळे काय होतं, वैवाहिक जीवनामध्ये शांतता राहते. देवतेला कुंकू लावल्यामुळे आपली अर्चना अधिक सात्विक होते, देवाची कृपा सहज मिळते आणि घरामध्ये शुभत्व येते. कारण देव आणि देवींना म्हणजे सर्व देवतांना कुंकू अतिप्रिय आहे. कुंकाशिवाय पूजा अर्चना
अपूर्णच आहे. आरोग्यदृष्ट्या काय काय फायदे आहेत आपले? कुंकू वापरल्यामुळे काय होते, आपण हळदीपासून, आता हे रंगीत कुंकू, रासायनिक केलेलं कुंकू आपण वापरायचं नाही. हळदीपासून जे केलेलं असते पवित्र आणि शुद्ध ते कुंकू आपण वापरायचं असतं. त्याच्यामध्ये हळद, काष्टी, उपल आणि चुन्याचे घटक असतात प्युअर अशा, म्हणजे पवित्र अशा शुद्ध अशा कुंकामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की जंतूचा नाश होतो, सूज कमी करतं, ऊर्जा सक्रिय करतं, त्याच्या हे फायदा होतो. आणि काय होतं, कुंकाचं तिलक किंवा बिंदी घरामध्ये ऊर्जा केंद्र निर्माण करतं. घराबाहेर कुंकू आपण उंबरठा पूजा अर्चना करताना सुद्धा कुंकू लावतात. म्हणजे आपण रांगोळी काढलं तरी हळदी आणि कुंकाचा कुंकू तिथं वापरतोच. त्याच्यामुळे काय होते की सौभाग्याचं आमंत्रण, समस्यापासून रक्षण होतं. कुंकू हे आपल्या संस्कृतीचे, आपल्या देवत्वाचे आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाचे मंगलचिन्ह आहे. म्हणूनच शास्त्र म्हणतं कुंकाशिवाय देव अर्चना अपूर्ण. जर हा पौराणिक सत्य तुमच्या मनालाही स्पर्श केला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या संस्कृतीचा अभिमान जगभर पसरू दे. कुंकू हा फक्त एक रंग नाही, हे आपल्या संस्कृतीचे रक्षण, शक्ती आणि सौभाग्याचे दिव्य सूत्र आहे.